ही फिगर तुम्ही अगोदर कधी पाहिले करे? पाहिले? हॅव यू सीन दिस फिगर? हॅव यू सीन दिस फिगर? दिसते का? नो मॅम. बर ठीक आहे, बघितली नाही आहे असं कन्सिडर करून मला फक्त याच्यातलं इथं टेम्परेचर जाते 1900 डिग्री सेल्सिअस. ओके, इथं 1300 डिग्री सेल्सिअस. याचं टेम्परेचर एवढं जाते म्हणजे हे जो पॉट बनलेला आहे ज्या मटेरियल पासून त्याचं टेम्परेचर नक्कीच, त्याचा मेल्टिंग पॉइंट नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. हे आयर्नच्या प्युरिफिकेशनची टेक्निक आहे. आयर्न प्युरिफिकेशन केलं जातं इंडस्ट्रीमध्ये. खाणीतून काढलेला आयर्नचा प्युअर आयर्न मिळवला जातो बघा, आयर्न ओर. आयर्न ओर म्हणजे खाणीतून काढलेला आयर्न, खाणीतून मिळवलेला आयर्न. हे जे मटेरियल बनलेलं असतं हे पॉट बनवण्यासाठी, हे भांड बनवण्यासाठी जे मटेरियल असतं त्या मटेरियलला सिरॅमिक मटेरियल असं म्हणायचं. त्या मटेरियलला कोणतं मटेरियल म्हणायचं? सिरॅमिक मटेरियल. आर यू गेटिंग? मीन्स ए मटेरियल which is used at a high temperature. It is also known as a ceramic material. आणखी एक वेळेस मी स्लाइड चेंज करणार आहे. Hello, have you seen another slide? Yes, ma'am. हा, त्याच्यातल्या कोणत्या कोणत्या वस्तू तुम्ही बघितलेल्या आहेत? या प्लास्टिकच्या वस्तू नाहीत, ह्या सगळ्या सिरॅमिकच्या वस्तू आहेत. ह्या वस्तू बघितलेत, हे बघितलेत फरशा बघितले आहेत की नाही? Yes, ma'am. ह्या डिश Yes, ma'am. बघितलेले आहेत का? डिश वगैरे. ओके, हे बघा, हे लॅब मध्ये लागतं. हे बघितलेले आहेत मडकी वगैरे. हे कप बघितलेले आहेत. असे पॉट बघितले, तिथे कप बशी वगैरे आहे. आता तुम्हाला आयडिया आलेली सिरॅमिक मटेरियल म्हणजे काय ते. ओके, हॅलो. Yes, ma'am. हा, Yes, ma'am. ceramic material means a material. आता याचे टाइप असतात सिरॅमिक मटेरियलचे. स्ट्रक्चरल सिरॅमिक म्हणजे हे विटा वगैरे स्ट्रक्चर बांधण्यासाठी. हे बघा, बघितलीत की आपण? माहित आहेत ना? कर्सर दिसते का? Yes, ma'am. हा, स्ट्रक्चर बांधकामाचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिरॅमिक मटेरियलला स्ट्रक्चरल सिरॅमिक असं म्हणायचं. त्यानंतर हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी वापरलं जाणारं सिरॅमिक, हे दुसरा टाईप अजून असतो. त्यानंतर घरामध्ये डिश वगैरे बनवण्यासाठी वापरलं जातं ते फाईन सिरॅमिक झालं. त्यानंतर मगाशी मी तुम्हाला ब्लास्ट फर्नेस दाखवला होता, एक फर्नेस दाखवलं होतं, आयर्न मेल्ट केला जातो, त्याला रिफ्रॅक्टरी म्हणायचं. रिफ्रॅक्टरी सिरॅमिक असं म्हणायचं. ही फिगर दाखवण्याच्या अगोदर फिगर दाखवली होती तुम्हाला आयर्नची, दाखवली होती की नाही? आठवते का? हॅलो हॅलो. Yes, ma'am. हा, तर ते रिफ्रॅक्टरी सिरॅमिक झालं. हे डिश वगैरे बनवण्यासाठी फाईन सिरॅमिक, स्ट्रक्चर बनवण्यासाठी स्ट्रक्चरल सिरॅमिक. बांधकामाच्या आतलं मटेरियल इन्फेरियर डेकोरेशन साठी वापरलं जातं, त्याला इन्फेरियर सिरॅमिक्स असं म्हणलं जातं. आणि फक्त स्पेशल कामासाठी वापरलं जातं, फक्त स्पेशल पर्पज. फॉर एक्झाम्पल एरोप्लेनचे काही पार्ट बनवण्यासाठी वापरलं जातं, तर त्याला स्पेशल सिरॅमिक्स असं म्हणायचं.
असे सिरॅमिकचं वेगवेगळ्या भागांमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. दिस सिरॅमिक इज अ नॉन रिॲक्टिव्ह इन नेचर. मगाच्या सुद्धा फिगर मध्ये ते आयर्न बरोबर ती रिॲक्ट होत नव्हतं. त्यानंतर तुम्ही डिश मध्ये वगैरे बघा, कुठलं पण केमिकल टाका, त्याची अजिबात रिॲक्शन होत नाही. मीन्स इट इज नॉट रिॲक्टिव्ह इन नेचर. ते निसर्गामध्ये रिॲक्टिव्ह स्टेट मध्ये नसतं. तर आपण आपल्या पीपीटी कडे जाऊयात. हा, सिरॅमिक्स आर इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन नाही. अजून स्लाइड चेंज करते म्हणजे अजून क्लिअर आयडिया येईल, कारण ही डेफिनेशन बऱ्याच वेळेस विचारली जाते. बघा, हा पिरियडिक टेबल दिसतो. ज्या केमिकल मध्ये, हॅलो दिसत नाही मॅडम. स्लाइड नाही दिसत चेंज झाली. ओके, 1 मिनिट. नाही. हा, आता दिसते. हा हा, येस ओके. मॅम. याच्यामध्ये ऑर्गॅनिक म्हणजे काय असतं की कार्बनची फॅमिलीचा स्टडी, म्हणजे कार्बन, ज्या केमिकल मध्ये कार्बन असतो त्याचा स्टडी. मला सांगा, डिझेल हे ऑर्गॅनिक मध्ये येईल का इनऑर्गॅनिक मध्ये येईल? डिझेल मध्ये का? हा, ऑर्गॅनिक. हा, म्हणजे कार्बन असणारे मेंबर ऑर्गॅनिक. आता इथं काय सांगितलंय आपल्या डेफिनेशन मध्ये? इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक म्हणजे हा कार्बन सोडून. आता दाखवलेल्या सिरॅमिक मटेरियल मध्ये कार्बन नसतो, कार्बन सोडून बाकीचे घटक असतात. आणि नॉन मेटॅलिक, मेटल म्हटलं की इकडं येतं. हे पण नाही वापरायचे, हे मेटल नाही वापरायचे, कार्बन पण नाही वापरायचा. तर कोण वापरायचं? कार्बनला नाही वापरायचं नाही, या मेटलला वापरायचं नाही. हे जे येलो कलरचे असतात ते नॉन मेटल असतात. माहितीये ना तुम्हाला? आपल्याला 12वीला होतं की 11वीला होतं? 12वीला होतं. हे नॉन मेटल्स असतात. येस मॅम. तर इनऑर्गॅनिक म्हटलं की कार्बनला सोडून द्यायचं. नॉन मेटॅलिक म्हटलं की सगळे मेटॅलिकडचे सोडून द्यायचे, म्हणजे इथली फॅमिली ही सिलिका, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन वगैरे. बघा, सिरॅमिक इज अ इनऑर्गॅनिक नॉन मेटॅलिक मटेरियल विच इज प्रोसेस्ड, म्हणजे असल्या ह्या एलिमेंट वरती प्रोसेस केली जाते, म्हणजे त्याचा एक पदार्थ बनवला जातो. अँड विच कॅन बी युज्ड ॲट हाय टेम्परेचर, आणि हाय टेम्परेचरला त्याचा वापर करू शकतो. आता डेफिनेशन सोपी झाली बघा. सिरॅमिक आर इनऑर्गॅनिक नॉन मेटॅलिक मटेरियल दॅट कॅन प्रोसेस्ड, म्हणजे डायरेक्ट सिलिका घेतली, डायरेक्ट वाळू घेतली आणि ती सिरॅमिक म्हणून वापरता येत नाही, त्याच्यावरती प्रोसेसिंग करावी लागते. म्हणून इथं लिहिलेलं आहे दॅट आर द प्रोसेस्ड अँड यूज ॲट हाय टेम्परेचर, आणि आपण हाय टेम्परेचरला देखील वापरू शकतो. त्याला सिरॅमिक असं म्हणायचं. आर यू गेटिंग? हॅलो. Yes, ma'am. हा, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दी सिरॅमिक्स. आता शिकलो आपण की सिरॅमिक हा केमिकल स्टेबल आहे, केमिकली स्टेबल आहे. तो का बरं केमिकली स्टेबल आहे? त्याच्यामध्ये ऑक्साइड्स आणि कार्बाइड्स आहेत, म्हणून ते केमिकली स्टेबल आहे. ऑक्साइड आणि कार्बाइड्स आहेत, कार्बन नव्हे, कार्बाइड्स. तर सिरॅमिक्स हा केमिकली स्टेबल आहे, कारण त्याच्यामध्ये कशाने बनलेला आहे? तो ऑक्साइडने आणि कार्बाइड्सने बनवलेला आहे. इथं आहे ऑक्साइड सिरॅमिक्स आर रेजिस्टंट टू ऑक्सिडायझिंग एजंट. जे ऑक्सिजनचा अटॅक वगैरे होणार असतो तर ते त्याच्यापासून प्रोटेक्शन होत असतं. कशामुळं? हे ऑक्साइड असल्यामुळं. अँड रिड्युसिंग ऍटमॉस्फिअर अँड चेंज इन टेम्परेचर. त्याच्यामध्ये हे ऑक्साइड असल्यामुळं त्या सिरॅमिक कडे कोणत्या प्रॉपर्टी येतात? कशाला रजिस्ट करतं? ते ऑक्सिडायझिंग एजंटला रजिस्ट करतं, रिड्युसिंग एजंटला रिड्युस्ड करतं, आणि टेम्परेचर जे बदलतं त्याला सुद्धा ते रजिस्ट करत असतं. ओके, आर यू गेटिंग? हा, आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज. मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजे आपण कप वगैरे घेतला, तो किती जरी प्रेस केला तरी तो प्रेस होतो का? नाही. म्हणून सिरॅमिक्स आर ब्रिटल. ब्रिटल म्हणजे हातातून पडलं की फुटतंय, त्याला ब्रिटल म्हणायचं.
ceramics are brittle solid which are very resistant to compression होत नाही. स्ट्रेंथ ऑफ सिरॅमिक कॅन बी कंट्रोल्ड बाय, स्ट्रेंथ कशी कमी जास्त केली जाते, टेम्परेचर कमी जास्त करून, साईज कमी जास्त करून, म्हणजे साच्यामध्ये टाकल्यानंतर आणि त्याचं कंपोजिशन बदलून आणि त्याचं स्ट्रक्चर बदलून. ओके, देन इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सिरॅमिक्स. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज काय असतात, त्यातून इलेक्ट्रिक करंट वाहून जातो, इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकतो का? नो. नाही, No. इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकत नाही. काय झालं, इलेक्ट्रिक करंट पास होत नाही. हा, आणि नॉन ऑक्साइड सिरॅमिक्स आर सेमीकंडक्टर, पण नॉन ऑक्साइड सिरॅमिक्स असतात ते कधी कधी सेमीकंडक्टर असतात. किती कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी त्याच्याकडे, फर्स्ट वन इज अ केमिकल आणि फिजिकल, केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी, सेकंड वन इज अ मेकॅनिकल प्रॉपर्टी and third one is a electrical property. Are you getting? Yes, फक्त ma'am. हेडिंग लक्षात ठेवायचे, येस मॅम. फक्त हेडिंग व्यवस्थित लक्षात ठेवायचे, बाकी काय लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. ओके, राईट इट. ही लिहा स्लाइड, तुम्ही पण तुमच्या मोबाईलवर ओपन करा. झालं, झालं काय Yes, ma'am. डन मॅम. Yes, ma'am. सर्वांना? ओके, हा, नेक्स्ट स्लाइड बघा. लिहून घ्या.
झालं का? Yes, ma'am. झालं? Yes, ma'am. Next point. What is next point in our syllabus? In composite material, we have cover definition and properties. Which is next point? Glass. No. Classification. Classification and property. Property is also over. Only classification is remain. See here. Classification of ceramics. Have you seen slide clearly? Yes, ma'am. Ceramic is classified into two different ceramics is classified into different type depending on their application and depending on their structure. लक्षात आलं का? दोन टाईपचं क्लासिफिकेशन असतं इथं. पहिला टाईप आहे बेस्ड ऑन ऍप्लिकेशन, त्याचा यूज कुठे होतो याच्यावरून एक क्लासिफिकेशन आहे, आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरून एक क्लासिफिकेशन आहे. ओके, हॅलो. आता ऍप्लिकेशन म्हणजे त्याचा यूज कुठे होतो याच्यावरून क्लासिफिकेशन. अब्रेसिव्ह मिनरल्स मध्ये यूज असेल तर त्याला मिनरल सिरॅमिक्स असं म्हणायचं. सिमेंट तयार करताना वापरलं जात असेल तर त्याला सिमेंटिंग सिरॅमिक असं म्हणायचं. अब्रेसिव्ह म्हणजे अब्रेशन रेजिस्टन्स म्हणजे तुकडे पडू नयेत त्या एखाद्या मटेरियलचे, म्हणून जर त्या ठिकाणी वापरलं जात असेल तर त्याला अब्रेसिव्ह सिरॅमिक्स असं म्हणायचं. त्याच्यामध्ये ऑक्साइड्स म्हणून वापरलं जात असेल तर त्याला ऑक्साइड सिरॅमिक्स असं म्हणायचं. रिफ्रॅक्टरी म्हणजे मगाशी मी तुम्हाला दाखवलं तसं ब्लास्ट फर्नेस मध्ये वापरलं जात असेल तर त्याला रिफ्रॅक्टरी मटेरियल म्हणायचं. ग्लास बनवण्यासाठी वापरलं जात असेल तर त्याला ग्लास सिरॅमिक्स असं म्हणायचं. ऍस्बेस्टस साठी वापरलं जात असेल, ऍस्बेस्टस म्हणजे फरशी बनवण्यासाठी वापरलं जात असेल तर त्याला ऍस्बेस्टस सिरॅमिक्स असं म्हणायचं. क्ले साठी वापरलं जात असेल तर त्याला क्ले सिरॅमिक्स. रॉक साठी वापरलं जात असेल तर त्याला रॉक सिरॅमिक्स असं म्हणायचं. बेस्ड ऑन देअर स्ट्रक्चर, क्रिस्टलाइन सिरॅमिक, अमॉर्फस सिरॅमिक्स. हाताला जर खरबडीत लागत असेल तर त्याला क्रिस्टलाइन सिरॅमिक, मऊ लागत असेल तर अमॉर्फस सिरॅमिक. आणि क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस म्हणजे थोडीशी पावडर असेल, थोडं सॉलिड असेल, मऊ थोडंसं लागत असेल, थोडं खरबडीत लागत असेल तर क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस. आणि लास्ट ग्लासी सिरॅमिक्स, ग्लास सारखं असे मऊ लागत असेल तर त्याला ग्लासी सिरॅमिक्स असं. शिकवण्यासारखं याच्यामध्ये काही नाही. हा क्लासिफिकेशन, हा सिरॅमिक आपण डायरेक्ट लिहून घ्या. ओके, या इथं याच्यावरती पण लिहिलं तरी चालतं. हे वरचं लिहू नका, फक्त क्लासिफिकेशन ऑफ सिरॅमिक लिहा. आपल्या सिलेबसला कंपोनंट नाहीत.
झालं का? Yes, No, ma'am. ma'am. No, ठीक आहे, ma'am. लिहा. ज्यांचं राहिले त्यांनी लिहा. और झालं? झाले की नाही? हॅलो, Yes, ma'am. कुणीतरी मेसेज टाकलेला आहे चॅट बॉक्स मध्ये, मॅडम फर्स्ट सेमिस्टरला किती चॅप्टर आहेत असं टाकलेलं आहे. फर्स्ट सेमिस्टरला 8 चॅप्टर आहेत. ओके, नेक्स्ट, व्हॉट इज नेक्स्ट पॉइंट इन अवर सिलेबस? बोला. ग्लास, राईट हेडिंग ग्लास. 5.3 ग्लास लिहिलं? Yes, ma'am. ओके, हा. फर्स्ट पॉइंट आपण प्रॉपर्टी घेऊ, नंतर डेफिनेशन घेऊ. वाचा बरं. प्रॉपर्टीज ऑफ ग्लास, हार्ड आहे, बरोबर आहे, ब्रिटल आहे, हातातून पडलं की फुटते, ट्रान्सपरंट, अमॉर्फस. अमॉर्फस म्हणजे आपल्या हाताच्या टचला मऊ लागते. नो डेफिनेट क्रिस्टल स्ट्रक्चर, डेफिनेट क्रिस्टल स्ट्रक्चर नसतं त्याचं. मेल्टिंग पॉइंट पण डेफिनेट नसतो. मटेरियल बदललं की मेल्टिंग पॉइंट बदलला जातो. सॉफ्टन ऑन हिटिंग, काच ब्रेक झालेली असेल त्याला अजून सॉफ्टन करता येतं, अजून त्याचं लिक्विड मध्ये रूपांतर करता येतं, म्हणून इथे लिहिलेलं आहे सॉफ्टन ऑन हिटिंग. कळालं का? सॉफ्टन म्हणजे लिक्विड तयार होणं, त्याला म्हटलंय सॉफ्टन ऑन हिटिंग. तुम्ही म्हणाल आपण जर गरम केली तर तडकूनच जाते, पण आपण त्याच्या मेल्टिंगच्या टेम्परेचर पर्यंत त्याला नेत नसतो, म्हणून ती फक्त तडकलेली दिसते आपल्याला. इट कॅन फॉर्म आर्टिकल्स, माहित आहे तुम्हाला त्याचे आर्टिकल्स तयार करता येतात. ग्लास कॅन ऍब्सॉर्ब, रिफ्लेक्ट अँड ट्रान्समिट द लाईट. ग्लास इज अ गुड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर, इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही त्याच्यातून. नॉट अफेक्टेड बाय एअर, एअरची आणि ग्लासची रिॲक्शन होत नाही. वॉटरची ग्लासची रिॲक्शन होत नाही. ऍसिडची कुठल्याही केमिकलची रिॲक्शन होत नाही. फक्त HF ह्या केमिकलची ग्लासवरती रिॲक्शन होते. आणि अफेक्टेड बाय ऍसिड, कुठला ऍसिड? HF. हे 10 नंबरच कॅन्सल करून टाका, कारण इथं वरती लिहिलेलं आहे. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा, लिहा मग. हेडिंग लिहिलं ग्लास आणि आता प्रॉपर्टी लिहा, नंतर डेफिनेशन लिहिणार आहेत आपण.
Done, ma'am. Done, ma'am. आता डेफिनेशनला जाऊ. Do you know this 4 word? हा amorphous माहितीये? हाताला मऊ लागणं म्हणजे amorphous. हार्ड आहे ग्लास, ब्रिटल आहे आणि ट्रान्सपरंट आहे. प्रॉपर्टी मधले चारीच्या चारी शब्द घेतलेले आहेत. सुपर कूल्ड लिक्विड. सुपर कूल्ड लिक्विड म्हणजे काय? कन्सिडर, आपण एखाद्या सबस्टन्सला कूल करत गेलो, खूप कूल करत गेलो तर त्याचं सॉलिड होतं आणि अजून कूल करत गेलो त्याच्या पुढे तर ते सॉलिडचं सॉलिडच राहत असतं. जनरली असं होत असतं. पण ग्लासच्या बाबतीत काय होतं, तुम्ही कूल करत गेलात तर एका ठराविक टेम्परेचरला ते सॉलिड होईल, पण अजून जास्त कूल केलं तर परत अजून त्याच लिक्विडच होऊन बसतं. त्याला सुपर कूल्ड असं म्हणायचं. आर यू गेटिंग? हॅलो हॅलो. Yes, ma'am. हा, सुपर कूल्ड लिक्विड ऑफ इन्फानाइट विस्कॉसिटी. त्याची विस्कॉसिटी इन्फानाइट असते. आणि कसं मिळवलं जातं? ऑब्टेन बाय, म्हणजे हा ग्लास कसा मिळवला जातो? फ्युजिंग मिक्सचर ऑफ नंबर ऑफ मेटॅलिक सिलिकेट. मेटॅलिक सिलिकेट म्हणजे कुठलाही पिरियडिक टेबल मधला मेटल आणि त्याला सिलिका अटॅच झालेला, SI अटॅच झालेला, SI. आता इथं बघा पिरियडिक टेबल मधला मेटल आहे, यम म्हणजे कोणता पण मेटल, फॉर एक्झाम्पल कॅल्शियम, मॅग्नेशियम वगैरे. तर कसं तयार केलं जातं? ऑब्टेन बाय फ्युजिंग द मिक्सचर ऑफ नंबर ऑफ मेटॅलिक सिलिकेट. मेटॅलिक सिलिकेटला मिक्स करून त्याचं फ्यूज केले जातं आणि त्याच्यापासून ग्लास मिळवला जात असतो. डेफिनेशन, हे प्रॉपर्टी मधले 4 वर्ड. ते कसलं लिक्विड आहे? सुपर कूल्ड लिक्विड आणि इन्फानाइट विस्कॉसिटी. सुपर कूल्ड लिक्विड, इन्फानाइट विस्कॉसिटी. आणि कसं ऑब्टेन केलं जातं? फ्युजन ऑफ मिक्सचर ऑफ मेटॅलिक सिलिकेट. मेटॅलिक सिलिकेटचं मिक्सचर फ्यूज करून, मेटॅलिक सिलिकेटचं मिक्सचर फ्यूज करून मिळवलं जातं. ही झाली ग्लासची डेफिनेशन. आर यू गेटिंग? Yes, ma'am. मेटॅलिक Yes. सिलिकेट, मेटॅलिक Yes, सिलिकेट ma'am. म्हणजे काय कळालं का तुम्हाला? हॅलो. मेटॅलिक सिलिकेट Yes, म्हणजे ma'am. काय? मेटलला सिलिका, मेटल आणि सिलिका एकाच केमिकल मध्ये असणं त्याला मेटॅलिक सिलिकेट असं म्हणायचं. इट मे बी रिप्रेझेंटेड ऍज, हा MCQs पडत असतो. इट मे बी रिप्रेझेंटेड ऍज X R2O YMO 6SiO2. X आणि Y म्हणजे काय? नंबर. उदाहरणार्थ 1 2 3 4. X म्हणजे इथं 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, काही पण असेल. आणि Y म्हणजे पण 1 असेल, 2 असेल, किती पण अंक असेल, त्याला X आणि Y हे काय नंबर आहेत. 1 2 3 4 असे नंबर आहेत. ओके. R म्हणजे काय? मोनोव्हॅलंट अल्कली मेटल. तर मोनोव्हॅलंट अल्कली मेटल म्हणजे काय दाखवते? मोनोव्हॅलंट अल्कली मेटल म्हणजे ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. हे बघा, स्लाइड चेंज झाली ना रे? No, madam. No, madam. आता चेंज झाली. मोनोव्हॅलंट अल्कली मेटल म्हणजे हे ज्याच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. आणि डायव्हॅलंट अल्कली मेटल म्हणजे हे की ज्याच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. लक्षात आलं का तुमच्या? मोनोव्हॅलंट म्हणजे हे, डायव्हॅलंट म्हणजे हे. तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर याच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो आणि ह्याच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. ओके. हियर आर मीन्स मोनोव्हॅलंट म्हणजे शेवटच्या ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन, अल्कली मेटल. आणि यम म्हणजे काय? इथलं यम म्हणजे काय? बायव्हॅलंट मेटल.
ओके. मोनोव्हॅलंटचे एक्झाम्पल इथं सोडियम मी दिलेला आहे, आपण टॅली करा. बघा सोडियम म्हणजे इथला मेंबर झाला. ओके. आणि बायव्हॅलंटचे एक्झाम्पल कॅल्शियम, लीड वगैरे दिलेले. कॅल्शियमला सर्वांनाच माहित आहे शेवटच्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात कॅल्शियमच्या. आर यू गेटिंग दिस? तुम्हाला एमसीक्यूज हा पडणार इथला, हा एमसीक्यूज असणार आहे. लक्षात आलं का सर्वांच्या? हॅलो. Yes, madam. Yes, ma'am. ओव्हर. Yes, madam. हा ठीक आहे. General property is over. The definition is also over. General method of manufacture of glass हा पॉइंट आहे आता. हा write this heading, manufacture of glass, and write this point also. हे लिहून घ्या, मी शिकवते. मेल्टिंग, फॉर्मिंग अँड शेपिंग, aniline फिनिशिंग. ओव्हर. Yes, ma'am. नेक्स्ट पॉइंट की नाही होणार नाही, मोठा पॉइंट आहे. आकृती काढून पण होणार नाही आणि लिहून पण होणार नाही. ठीक आहे, आपण थांबूयात इथं मग आज.
कारण आपल्याला 2-3 मिनिटच टाइम आहे, तेवढ्यात होणार नाही. साधारण हा पॉइंट शिकवायला 1 पाऊण तास लागतो. सो दॅट टुडे वी स्टॉप हिअर. ओके.